काल कोर्टात काय घडलं हे तुम्ही पाहिलंच असेल ना. म्हणजे जो संवाद झाला तो ऐकून खरोखरच डोक्यात खूप प्रश्न निर्माण होतात. जंतर मंतर पासून ते अगदी पूर्ण देशात सगळीकडे सध्या स्टुडंटचे प्रोटेस्ट चालू आहेत. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पुरावे वकिलाने कोर्टात मांडताना स्पष्ट सांगितलं. स्टुडंट्स वे ब्रुटली बिटन, दे सीक थ्री प्रेयर्स, आय हॅव अ व्हिडिओज. पण त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत काय म्हणाले माहितीये? डोंट वेस्ट द कोर्ट्स टाइम, वी आर नॉट इंटरेस्टेड इन वॉचिंग व्हिडिओज. सिरियसली मॅन, कोर्टाकडे समय रेहण्याच्या रील्सवर तासन तास चर्चा करायला वेळ आहे, पण रस्त्यावर मार खाणाऱ्या युथचे व्हिडिओज बघायला वेळ नाही. मला तर वाटतं कोर्टालाच एक क्लास द्यायची गरज आहे की नक्की कुठल्या अर्जंट मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. आणि खरं सांगू का, आपल्या देशात विद्यार्थ्यांसाठी नीट, सीईटी असो, एमपीएससी, यूपीएससी असो किंवा शिक्षक भरती, ब्ला ब्ला भरत्याच. पण प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे. मग असाच एक कायदा राजकारणासाठी का असू नये? पॉलिसी बनवणाऱ्या नेत्यांसाठी सुद्धा एक एंट्रन्स एक्झाम असायलाच हवी, जेणेकरून ही अनएज्युकेटेड लोक आपल्यावर राज्य करणार नाहीत. आय स्ट्रॉंगली फील दिस. व्हॉट अबाउट यू? तुम्हाला काय वाटतं? नेत्यांसाठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम असायला हवी का?